तर मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने स्मार्ट गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो आज आपण आहोत जानेवारी 2025 मध्ये. ओके. आणि आज आपण म्हणजे नवीन वर्षामध्ये जेव्हा आपण पदार्पण केलं तर त्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना YouTube मध्ये बऱ्याच प्रमाणात काही गोष्टी बदल करण्यात आलेल्या आहेत. आपण पाहिलंय की जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या वीक मध्ये असंख्य जे मोठमोठे युट्यूबर आहेत तर त्यांना टर्मिनेट करण्यात आलेलं आहे. त्यांच्या व्हिडिओ वगैरेवर कॉपीराइट स्ट्राईक देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर आपण YouTubeवर एवढी मेहनत करतोय, म्हणजे सगळे व्हिडिओ आपण तयार करतो, चांगले कंटेंट जे आहे त्याचा वापर करतो, पण आपण नेमकं चुकतं कुठं की त्यामुळे आपल्या व्हिडिओला कॉपीराइट स्ट्राईक येतं, आपलं चॅनल टर्मिनेट केलं जातं. आपण कोणती चूक करतो की जेणेकरून या सगळ्या कारणांमुळे आपलं जे YouTube चॅनल आहे ते टर्मिनेट केलं जातं, व्हिडिओवर कॉपीराइट स्ट्राईक दिलं जातं. तर मित्रांनो याआधी जर आपण पाहिलं, कारण सद्यस्थितीमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत आहोत आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना एकंदरीत काय होतं की आपण एखादी व्हिडिओ तयार करत आहोत आणि ती व्हिडिओ तयार करत असताना काही वेळेला कळत नकळत ज्याच्यामध्ये आपण जे कंटेंट यूज करतोय, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण इमेजेस घेतो, काही छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स घेतो. तर या सगळ्यांमुळे म्हणजे YouTube याआधी कॉपीराइट द्यायचा आणि ते देतच आहे, पण मात्र या आधी जर आपण पाहिलं तर सगळ्यांचे व्हिडिओ जे आहे तर ते चेक होण्याची पद्धत थोडी वेगळी होती. पण आता आपण पाहतोय की या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एआयचं नवीन फीचर आलेलं आहे आणि ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे आपण तयार केलेलं जे व्हिडिओ आहे, आपण तयार केलेलं जे कॉन्टेंट आहे ते लवकरात लवकर त्याला चेक केलं जातं. याआधी तुम्ही 4 वर्षापूर्वी व्हिडिओ टाकलेला असेल, आता टाकत असाल तर 4 वर्षाच्या आधीच्या व्हिडिओला पण आता कॉपीराइट येतंय, बरोबर. आणि म्हणून आपल्याला आता सद्यस्थितीमध्ये एक चांगला युट्यूबर व्हायचं असेल, चांगलं कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं असेल, मग कुठल्याही कॅटेगरी मधलं असेल, तो मग टेक मधलं असेल, तुमचं एज्युकेशन मधलं असेल, गेम मधलं असेल, कार्टून मधलं असेल, कुठल्याही कॅटेगरीचे आपण व्हिडिओ तयार करत असू. पण आता सद्यस्थितीमध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की आपण जे काही करू ते आपलं स्वतःचं असलं पाहिजे, आपण स्वतः त्यामध्ये मेहनत घेतली पाहिजे. मित्रांनो बरेच युट्यूबर आहेत जे एक दुसऱ्यांचं कॉपी करतात, तर कॉपी करू नका कृपया. आपल्याला जास्तीत जास्त दिवस जर टिकायचं असेल ना आणि या फील्डमध्ये जर आपल्याला म्हणजे खूप वर्षापर्यंत आपल्याला काम करायचं असेल आणि आपल्याला यामध्ये आपलं जे करिअर आहे ते बनवायचं असेल तर कृपया कोणाच्याही व्हिडिओचं कॉपी करू नका. स्वतः म्हणजे कंटेंट जे आहे ते क्रिएट करा आणि त्यामुळे आपण लॉंग टर्म पर्यंत जाऊ शकू. अन्यथा आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे आणि आज तुम्ही एखाद्याची व्हिडिओ चोरली टाकली तरी ते माहीत पडत असते. मित्रांनो आता तेवढं सोपं नाही आहे. आता एक यशस्वी युट्यूबर बनणं तेवढं सोपं नाही आहे. त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागेल, स्वतःमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करावा लागेल आणि जे काही आपण कंटेंट तयार करू ते स्वतःचे असले पाहिजे, तरच आपण भविष्यामध्ये पुढे जाऊ शकू. अन्यथा आजच्या या 2025 मध्ये एक यशस्वी युट्यूबर बनणं फार कठीण आहे. आणि म्हणून सर्व माझे युट्यूबर बंधू भगिनी आहेत तर सर्वांना एकच सांगणं आहे की काही ना काही तर असेल की ज्यामुळे कॉपीराइट आपल्याला येतं, कॉपीराइट स्ट्राईक दिलं जातं, आपल्याला चॅनल टर्मिनेट केलं जातं आणि त्याच्यामुळे युट्यूबची जी पॉलिसी आहे तर त्या पॉलिसीच्या विरुद्ध अजिबात आपल्याला काम करायचं नाही आहे. मित्रांनो
कोणताही व्यक्ती एका दिवसामध्ये यशस्वी होत नाही. काही हे रॉकेट सायन्स नाही आहे. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल ना, भलेही आपल्याला आज कुठल्याही प्रकारे व्ह्यूज आले नाही समजा, आपण मेहनत करू ना. आजच्या व्हिडिओला नाही, दुसऱ्या व्हिडिओला येतील, तिसऱ्या व्हिडिओला येतील, कधी ना कधी तरी तुम्ही एक यशस्वी युट्यूबर बनणार आहात. आणि त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनतीची गरज असते. आणि हे सगळं करत असताना मात्र मी जे करेन ते माझं स्वतःच असलं पाहिजे. मी कुणाचंही कॉपी करणार नाही. हा एक दृष्टिकोन पहिल्यांदा आपल्यामध्ये निर्माण करायचं. आणि युट्यूबची जी पॉलिसी आहे तर त्या पॉलिसीच्या विरुद्ध आपल्याला अजिबात जायचं नाही आहे. ही गोष्टही प्रामुख्याने तुम्ही हेरून घ्या आणि नंतरच मात्र या कामामध्ये स्वतःला प्रॉम्प्ट करून टाकायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.